राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। अमळनेर तालुक्यातील झाडी येथील मूळ रहिवासी आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजरात ATS मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या शुभ हस्ते सकाळी 11 वाजता जल्लोषात संपन्न झाला। त्यानंतर महाराजांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। घोड्यांच्या बग्गीवर निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं। केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील झाडी येथील मंदिरावर सकाळी 7 वाजता होमहवन करण्यात आले। त्यानंतर महाराजांच्या हस्ते प्रकाशभाई पाटील युवा मंचच्या झाडी शाखेचे अनावरण करण्यात आले। या प्रसंगी झाडी परिसरातील महिला पुरुष गावकरी मोठ्या संख्येने हजर होते। होमहवन झाल्यानंतर महिला आणि पुरुष वर्गाने आशीर्वाद घेतले। त्यानंतर महाराजांसोबत झाडी येथील तरुणांची मोटरसायकल रॅली थेट अमळनेर शहरात पोहोचली। हॉटेल मिड टाउन येथील सकाळी 10 वाजेपासून घोड्यांच्या बग्गीवर केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांचा मिरवणूक निघाली। यावेळी मिरवणुकीत महिला आणि पुरुष वर्ग यांचा समावेश होता। मिरवणुकीचे हॉटेल ते सुभाष चौक ते स्टेशन रोडवरून तहसील कार्यालय आणि महाराणा प्रताप चौकातून धुळे रस्त्यावरील शिवांश बिझनेस हब येथे कार्यालयस्थळी आगमन झालं। यावेळी ठिकठिकाणी महाराजांचे आणि प्रकाशभाई पाटील यांचे स्वागत करण्यात आलं। त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचा महाराजांच्या हस्ते पूजा करून शुभारंभ झाला। त्यानंतर महाराजांच्या हस्ते रुग्णवाहिका शुभारंभ झाला। यावेळी ज्येष्ठ उद्योगपती सरजू गोकलाणी, माजी नगरसेवक लालचंद सेनानी, ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील, काँग्रेसचे नेते डॉक्टर अनिल शिंदे, माजी नगरसेवक श्याम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने, कॉन्ट्रॅक्टर शिरीष पाटील, डॉक्टर प्रशांत शिंदे, हरिभिका वाणी, भाजपचे ॲडव्होकेट अतुल मोरे, उद्योजक वसंत बापू पाटील, चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेत्या ज्योती पावरा बारेला, सुरत येथील उद्योजक मित्र, सुरत येथील मित्र परिवार, प्रकाशभाई युवा मंचाचे प्रवीण देशमुख आणि युवा मंचाचे सदस्य, सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, गोवर्धनचे माजी सरपंच श्याम पाटील, झाडी येथील सरपंच डॉक्टर भूपेंद्र पाटील, अमळगावचे उदय पाटील, माजी नगरसेवक बाळा पवार, गुणवंत पाटील, संतोष पाटील, नतू पाटील यांच्यासह विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। त्यानंतर प्रकाशभाई पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी छोटे छोटे उद्योग उभे करण्याचा आपला मानस आहे। त्यानंतर महाराजांनी आशीर्वाद वचन उपस्थितांना दिले। यावेळी अनेकांनी प्रकाशभाई पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। परमपूज्य श्री महामंडलेश्वर महाराजजी, भरतभाई त्यांचे ग्रुप आणि अमळनेर तालुकाचे सगळे माझे भाऊ बहीण, आई वडील, जे सगळ्यांना आज हे जनसंपर्क कार्यालयासाठी आपण सगळे एकटे झाले ना। इथे मला जे एक विश्वास पैदा केला माझ्यामध्ये का मी इथे राहून तुमची सेवा करू शकतो न, तुमचा मला साथ सहकार पाहिजे। फक्त मी वर्षोपासून गुजरातला होतो। मी वर्षोपासून गुजरातला आता रिटायर होऊन माझ्या एक सुरतमध्ये गुजरातमध्ये माझे व्यवसाय आहे, मी सगळं राज्य व्यवस्थित आहे। पण मी हे विचार केला का कुदरतने मला पुष्कर दिला आहे तर का मी गावासाठी, माझ्या क्षेत्रासाठी, नवयुवान युवकांसाठी का मी हेल्प नाही करू। त्याच्यासाठी मी एक संपर्क करून हा विस्तारमध्ये आलो आहे। बस मी जे बी कार्य रोजगार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि शेतकरी क्षेत्रामध्ये माझ्याहून जितकी बी तुम्हाला मदत होईल, हेल्प होईल, मार्गदर्शन होईल मी जरूर करणार। आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मला साथ सहकार जरूर पाहिजे। मी एकटा काही करू नाही शकणार, तुम्ही फक्त मला साथ द्या आणि मार्गदर्शन द्या, पुढच्या मी करेल। माझ्या टूक समयमध्ये तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असेल तर मी जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये मी इथे लहान इंडस्ट्री बाहेर टाकली, गुजरात का महाराष्ट्र कृषीकडे टाकली असती तर तिथे तुमचं गाव सोडून बाहेर गेलं म्हणजे खर्च येतो, भाडं, घर भाडं, लाईट बिल, हे ते सगळा खर्च येतो।
त्याच्यामुळे हे सगळी इंडस्ट्री मी आपला अंमळनेरच्या जवळजवळ 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या मध्ये मी टाकणार आहे. जल्दी से जल्दी 300 ते 400 जणांना रोजी रोटी देईल. त्याची तुम्ही मला सक्ती द्या की मी सगळ्यांना घेऊन चालणार. मला सगळं भाई बंधून तमाम समाज माझ्या बरोबर आहे. मी सगळं समाजाला एक बरोबर घेऊन चालणार आहे. बस तुम्ही मला साथ सहकार द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सरजी. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.